11th ॲडमिशन 2025-26 चे राऊंड 2 चे अलॉटमेंट लागलेले आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळालेले आहे। तर कॉलेजेस कसे चेक करायचे या संदर्भात आपण शॉर्ट व्हिडिओ दिलेला होता। तरी सुद्धा काही विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळाले नसेल किंवा कॉलेजेस चेक करता आले नसेल तर त्यांनी काय करायचं आणि ज्या विद्यार्थ्यांचा नंबर या राऊंड मध्ये लागलेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचं या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला जर फक्त कॉलेजेस चेक करायचं असेल तर तुम्ही अलॉटमेंट लिस्टला क्लिक करून यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन आयडी जोही तुमच्या फॉर्मवर ॲप्लिकेशन आयडी आहे तो ॲप्लिकेशन नंबर इथे तुम्ही टाकू शकता। इथे तुम्हाला राऊंड 2 चे अलॉटमेंट दिसून पडेल। PDF सुद्धा डाउनलोड करू शकता। ॲप्लिकेशन आयडी टाका, त्यानंतर इथे तुम्हाला सर्चला क्लिक करावं लागेल। जर तुम्हाला कॉलेज लागलं असेल तर तुम्हाला त्याबद्दलचे संपूर्ण नाव दिसून पडेल। जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं असेल तर, जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालंच नाही तर तिथे तुम्हाला नॉट अलॉटेड किंवा नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे दिसून पडेल। तर तुम्ही अशा प्रकारे तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। जर कोणाचा नंबर लागला नाही आणि कोणत्या विद्यार्थ्याला जर लॉग इन मधून जर अलॉटमेंट चेक करायचं असेल तर काही करायची गरज नाही। सर्वप्रथम तुम्ही साईटवर या। साईटवर आल्यानंतर लॉग इनचा ऑप्शन दिला आहे, तिथून तुम्ही लॉग इन करून घ्या। तुमच्याकडे आयडी आहे, पासवर्ड आहे, आयडी टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सूचना आलेल्या आहेत, बघू शकता। विद्यार्थी आणि पालक यांना कळवण्यात येते की इयत्ता 11वी प्रवेशासाठी फेरी 2 ची अंतिम निवड यादी 17 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध केलेली जाईल। या फेरीमध्ये ज्यांना प्रवेशासाठी जागा मिळेल त्यांना म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी 18 ते 21 जुलै या कालावधीत मूळ कागदपत्रासह संबंधित कॉलेजमध्ये भेट द्यावी। म्हणजे तुम्हाला जर नंबर लागला आहे, ॲडमिशन घ्यायची आहे तर तुम्हाला उद्यापासून म्हणजे 18 ते 21 च्या मधात तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। कागदपत्राची पडताळणी करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी। कृपया 21 जुलै पर्यंत प्रवेशाची खात्री करणे आवश्यक राहणार। जर तुम्ही 21 तारखेपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन घेतली नाही तर तुमचा लागलेला नंबर हा कॅन्सल करण्यात येणार आणि तुमची जी जागा आहे ही तिसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अशाबद्दलची अपडेट होती। आणि ज्या विद्यार्थ्यांना आता चेक करायचं ते विद्यार्थी सर्वप्रथम लॉग इन करून घेणार आहे, कारण आपण चेक करणार आहे की लॉग इनमध्ये सुद्धा तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता डॅशबोर्डचं तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये कॅप ॲडमिशनचं ऑप्शन दिलेलं आहे सर्वात लास्टमध्ये। इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्हाला इथे कॅप अलॉटमेंट स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे। तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण तुमची अपडेट तुमच्यासमोर दिसून पडेल। तर बघू शकता यामध्ये ज्या विद्यार्थ्याला जे कॉलेज मिळालं आहे कॉलेजचं नाव, त्यानंतर स्ट्रीम कशाबद्दल आहे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडणार आहे। किती नंबरचं कॉलेज लागलेलं आहे इथे सुद्धा ते अलॉटमेंट प्रिफरन्स नंबर सुद्धा दिसून पडणार आहे। त्यानंतर जनरल वुमन अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये सुद्धा तुम्ही तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता आणि तुम्हाला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता जर तुमचे डॉक्युमेंट्स राहिलेले असेल तर। आणि त्यानंतर तुम्हाला इथून तुम्ही प्रिंट अलॉटमेंट लेटर सुद्धा डाउनलोड करू शकता। कुठून चेक करू शकता? डॅशबोर्डमध्ये सर्वात शेवटी अलॉटमेंट स्टेटसच्या ऑप्शनमधून तुम्ही सर्वात खाली आले तर इथून प्रिंट अलॉटमेंट स्टेटस सुद्धा डाउनलोड करू शकता। आणि प्रोसीड टू ॲडमिशन तेच विद्यार्थी करणार की ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचीच नसणार ते विद्यार्थी प्रोसीड फॉर ॲडमिशन करू नका। आणि जर कोणत्या विद्यार्थ्याचा नंबर लागला नसेल तर चेक रिझन फॉर नॉट अलॉटेड इथून तुम्ही तुमचे ॲडमिशन स्टेटस म्हणजे का बरं तुम्हाला नंबर लागला नाही आहे, कट ऑफ किती होता, काय होता याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्ही चेक करू शकता। तर 11th ॲडमिशन 2025-26च्या विद्यार्थ्यांनी आपले अलॉटमेंट चेक करा। उद्यापासून तुम्ही तुमचा प्रवेश घेऊ शकता। तर संपूर्ण विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेजेस अलॉट झालेले आहे। ॲडमिशन घ्या आणि ज्यांनी ॲडमिशन घेतली नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी तिसरा राऊंड ट्राय करू शकता, म्हणजे फॉर्म फिलअप करू शकता। संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, जसे की कट ऑफ लिस्ट, त्यानंतर ज्या व्हॅकन्सी राहणार आहे व्हॅकन्सीबद्दल सुद्धा अपडेट देण्यात येणार की राऊंड 3 साठी किती जागा शिल्लक आहे आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।